आता नेक्स्ट आपण बघू ड्राफ्टिंग सेटिंग टूल बार. तर टूल्स मध्ये गेलात तुम्ही तर ड्राफ्टिंग सेटिंग टूल बार आहे. ठीक आहे, हा झाला मेनू मध्ये. सेकंड इथे बॉटमला जे ऑप्शन आहे दॅट इज कम्स अंडर ड्राफ्टिंग सेटिंग टूल बार. ठीक आहे, कसं काय, टूल्स वरती क्लिक करू, ड्राफ्टिंग सेटिंग वर क्लिक करायचं. कळलं? स्नॅप ग्रिड, पोलर, ऑब्जेक्ट स्नॅप, 3D ऑब्जेक्ट स्नॅप, डायनॅमिक इनपुट, क्विक प्रॉपर्टीज आहे, सिलेक्शन सायक्लिंग. ठीक आहे, आता फर्स्ट आपण बघू स्नॅप ऑन आणि दुसरा आहे ग्रिड ऑन. स्नॅप साठी काय शॉर्टकट आहे F9, ग्रिड साठी F7. ठीक आहे, आता होतं काय, इथे जे काही ग्रिड लाईन दिसत आहेत यामध्ये जी स्पेसिंग आहे ती कुठून आहे, इथून आहे. ठीक आहे, आता सध्या हा ऑफ आहे, ओके करू आपण. ठीक आहे, आता बघा इथे अटकतोय का. आता जसं मी इथे स्नॅप ऑन करतो म्हणजे F9 अटकणार ना. आता इथे लक्ष द्या, कर्सर आता 0 वर आहे, पुढे घेऊन गेलो, आता किती झाला 10, आता 20. म्हणजे काय होत आहे, 10 च्या हिशोबाने इन्क्रीमेंट आहे. तर मग टूल्स ड्राफ्टिंग सेटिंग इथे आपण 10 च्या ऐवजी काय करू, 5 करू. ठीक आहे, आता इथं इक्वल एक्स अँड वाय स्पेसिंग ऑप्शन ऑन आहे, बरोबर आहे. म्हणून काय आहे की एकाला चेंज केलं का दुसरा ऑटोमॅटिक चेंज होतो. बट समजा तुम्हाला एक पाहिजे, एक्स पाहिजे 5 आणि वाय पाहिजे 10, बरोबर आहे. इक्वल ऑप्शन ऑफ करायचा, मग व्हॅरी करू शकतात तुम्ही. ठीक आहे, आता ग्रिड अजून आपण चेंज नाही करत आहे, आपल्याला अजून बघायचंय, ओके करा. आता जर का समजा तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल तर ग्रिड मध्ये काही चेंज नाहीये, पण कर्सर बघा हा 0 आहे. ठीक आहे, कर्सर बघा मध्ये मध्ये अटकतोय, म्हणजे दोन्ही ग्रिडच्या मध्ये पण कर्सर आहे दिसतो. पण हाईटला जाताना काय होतंय, तो 10-10 मध्ये चाललाय, कारण की आपण सेटिंग काय केली होती, एक्स मध्ये 5 आणि वाय मध्ये 10. बट अजून आपण ग्रिडची सेटिंग केलंय का. मग ऍक्च्युली काय करायचं आपल्याला, स्नॅपच्या हिशोबाने ग्रिडला पण सेट करायची सेम व्हॅल्यू. आता इथे काय दिलंय, मेजर लाईन्स 5 लाईन नंतर मेजर लाईन आहे, म्हणून बघा बॉक्स दिसतो 5 लाईन्स नंतर. ओके करा, क्लिक करा. आता ग्रिड तुम्ही बघू शकतात बघा, आता अनइवन झाले ना ग्रिड, रेक्टँग्युलर शेप मध्ये दिसते, बरोबर आहे. आता बघा इथे कर्सर जो आहे आडव्या याच्यामध्ये 5-5 नी चाललाय, पण व्हर्टिकल मध्ये 10-10 नी चाललाय. कळलं? हे बघ, क्लिअर. बघा जेव्हा ब्लॉक डायग्राम बनवायची आपल्याला किंवा लाईन डायग्राम ज्याच्यामध्ये डायमेन्शन नसतं, साईज नसतं, फक्त शेप असतो, तेव्हा काय करायचं, ग्रिड सिस्टम यूज करायची. ठीक आहे, किंवा जर समजा साईटवरती तुम्हाला प्लॉट बनवायचा आहे, तुम्ही दिले की 500-500 मीटर वरती तुम्हाला पॉइंट मार्किंग करायची, मग तेव्हा ग्रिड सेटिंग 500-500 टाकायची. ठीक आहे, त्या हिशोबाने प्लॉट बनत जाणार. पण गरज असेल किंवा त्या टाईपची ड्रॉइंग असेल तरच करा, अदरवाईज याला काय करायचं, ऑफच ठेवायचं. ठीक आहे, पुढचा जो स्नॅप टाईप आहे, आपण आता जो आपल्याकडे स्नॅप दिसतोय हा कुठला आहे, हा जो कर्सर जो आहे त्याला म्हणतात ऑर्थो मोड. ठीक आहे, म्हणून इथे रेक्टँग्युलर स्नॅप आहे. जेव्हा आयसोमेट्रिक करू तर काय होणार आहे, F5 प्रेस करावं लागतं डायरेक्शन चेंज करायला, बरोबर ना. नेक्स्ट पोलर स्नॅप जो आहे, ठीक आहे, हा जो पण काय लास्ट सेटिंग तुमची असेल, सी एक लक्षात ठेवा, पोलर स्नॅप ऑन केला ना का ऑर्थो ऑटोमॅटिक ऑफ होतो, दिसतो. ऑर्थो ऑफ आहे. आता होतं काय, पोलर मध्ये काही सेटिंग होत नाहीये, बरोबर आहे. आता पोलर जर ऑन केलाय तर काय काय केअर करावे लागते. ग्रिड मध्ये रेक्टँगल ऑन करतो आपण, पोलर ऑन करू, बट पोलर ऑन केल्यावर कशात जावं लागेल, पोलर ट्रॅकिंग मध्ये, याला ऑन करायचं. आता तो काय विचारतो की तुम्हाला अँगल कसा पाहिजे. आता आपण आयसोमेट्रिक काढतो तर 30 डिग्रीच्या हिशोबानेच पाहिजे, क्लिक करायचं. मग तो 30, 60, 90 असं घेणार. ऑर्थोगोनली ट्रॅक करायचंय की पोलर अँगल नुसार, आपल्याला ऑर्थोगोनली पण करायचं आणि पोलर नुसार पण करायचं. तर मी पहिला ऑप्शन ऑन करतो, काय होणार आहे, ओके करायचं. आता बघा तुम्ही ऑर्थो मोड मध्ये पण आयसोमेट्रिक बनवू शकता. बघायची कशी,
क्लिक केलं, ही झाली 0, ही झाली 30 डिग्री, ही झाली 90. कळलं? ठीक आहे. प्रॉब्लेम कुठे येणार तुम्हाला? सगळ्याच थोडी ना भेटणार आहे. इलिप्स कमांड जेव्हा घेऊ तेव्हा आयसो सर्कल येतोय का? नाही येणार, कारण की आपण ऑर्थो मोड मध्ये, आयसो सर्कल फक्त आयसोमेट्रिक मोड मध्ये दिसतो, बरोबर आहे. मग तो नाही येणार इथे तुम्हाला, बट तुम्ही ड्रॉइंग बनवू शकता. सेकंडली ड्रॉ मध्ये जाऊ, ड्राफ्टिंग सेटिंग. कळलं तुम्हाला? हे याला ऑन केलं तर हा ऑप्शन येतो. म्हणजे याला ऍक्टिव्हेट करून काय फायदा आहे का इथे? त्यासाठी पोलर ट्रॅकिंग पण ऑन करावं लागतं. ठीक आहे, आपण ग्रीड ऑन ठेवू. नेक्स्ट ऑब्जेक्ट स्नॅपिंग. आता हे ऑप्शन्स तुम्हाला माहिती आहेत ना. जर यातला जो ऑफ राहिला तर तुम्ही ट्रॅकिंग नाही करू शकत. आता सगळं ऑफ केलं मी, लाईन कमांड मध्ये गेलो तर एंड पॉइंटला बॉक्स नाही दाखवत, मिड पॉइंटला ट्रायंगल नाही दाखवणार, सर्कल जर ड्रॉ केला तर त्याचा सेंटर नाही दाखवणार, त्याचे क्वाड्रंट नाही दाखवणार, त्याला टँजंट नाही दाखवणार. मग अशी केस काय होते, जर समजा आपल्याला पर्टिक्युलर काही ऑन करायचंय तर इथे क्लिक करायचं बॉटमला. पर्टिक्युलरली तुम्हाला जो पाहिजे त्याला तुम्ही इंडिव्हिज्युअली ऑन करू शकता. ठीक आहे, ही झाली डायरेक्ट मेथड. एंड पॉइंट आहे ना, पण सर्कल मध्ये एंड पॉइंट असतो का? नसतो ना. बट ड्रॉ मध्ये आपण टूल्स मध्ये जाऊ, ड्राफ्टिंग सेटिंग मध्ये जाऊ. आता इथे तुम्ही जेवढे ऑन करणार तेवढे ट्रॅकिंग ऑन होतील, बरोबर आहे. आता बघा, यातले सगळे तुम्ही ट्रॅक करू शकतात. फक्त आपण आता डिस्कस करू जॉमेट्रिक सेंटर. त्याच्यानंतर आपण बघू पॅरलल. ठीक आहे, आणि तिसरा बघू एक्सटेन्शन. ठीक आहे, हे नॉर्मल याच्यामध्ये एवढ्या इझिली येत नाही. ओके करा. आता हे लाईननी बनवलंय ना आपण, लाईन कमांड घेतली, याचा सेंटर येणार आहे का? पण याचा सेंटर येईल, बरोबर आहे. पण ती कमांड काय, इथं कर्सर भेटतोय, काय दाखवतोय तो? सेंटर वर्ड. जॉमेट्रिक सेंटर म्हणून येतोय का? नाही ना. पण जर समजा आपण लाईन ऑब्जेक्टनी जर ऑब्जेक्ट बनवलाय आणि त्याला जर का जॉईन कमांडने आपण जॉईन केलं, आता याला सेंटर येतोय ना. आता काय दाखवतो वर्ड? कळलं? जॉमेट्रिक सेंटर कधी येणार? जेव्हा पॉलीलाईनने ऑब्जेक्ट बनवलेला असेल तर. अदरवाईज जॉईन कमांडने त्याला क्लोज केला असेल तर, पण क्लोज पाहिजे. नेक्स्ट पुढचा ऑप्शन आहे समजा पॅरलल. आता ही पॅरलल कमांड काय आहे? क्लिक करा, पहिला क्लिक करा. ही लाईन कुठल्या अँगल मध्ये माहिती आहे का? पण मला पण त्या हिशोबानेच बनवायची, पण कळतंय का एक्झॅक्टली? मग त्यासाठी काय करतात, सिंपल मेथड आहे, कर्सर लाईन वर घेऊन गेलं का पॅरललचा सिम्बॉल आला पाहिजे. येतोय का? आता कधी कधी काय आहे की सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम काय येतो, एवढे स्नॅप ऑन आहेत तर तोच कन्फ्यूज होतो. मग अशी जर केस असेल तर मग आपण काय करतो, कंट्रोल राईट क्लिक, बरोबर आहे. मग यामध्ये जे मी सिलेक्ट करतो ते एकच ऍक्टिव्हेट होणार, पॅरलल. ठीक आहे. आता याच्यात मेथड काय माहिती का, कर्सर त्या लाईनवर घेऊन गेलं का पॅरललचं सिम्बॉल आलं, इकडे तिकडे हलवायचं नाही, आहे त्याच डायरेक्शन मध्ये लाईन घेऊन जायची, तरच पॅरलल दाखवणार. दिसतंय? अदरवाईज तुम्ही ट्राय जर करायला गेलात सगळे स्नॅप ऑन करून, भेटणारच नाही. ठीक आहे, 10 मधनं एक केसेस आहे की भेटू शकतं, पण 90% भेटतच नाही. सेकंड पुढचा प्रकार आहे एक्सटेन्शन. एक्सटेन्शन मध्ये काय होतं, कर्सर जो आहे तो एंड वर घेऊन जायचा. आता ही लाईन आपल्याला एक्सटेंड करायची आहे त्या डायरेक्शन मध्ये. कळलं? याला म्हणतात एक्सटेन्शन. ठीक आहे. मग किती लांब पाहिजे, 40 डिस्टन्स वरनं चालू करायची समजा. अलाइननी जेव्हा मोजू आपण किती दिसणार, कळलं? आणखीन एक मेथड, पुढची जी मेथड आहे त्याला म्हणतात ट्रॅकिंग. कुठला ऑप्शन आहे, शो स्नॅपिंग रेफरन्स लाईन. ही ऑन आहे तर याचा फायदा काय होतो, ह्या लाईन पासून मला वर जायचंय, जातोय वर, म्हणजे एक्सटेन्शन सारखंच आहे. इथून वर जायचंय, जातोय वर. किंवा
सी ही लाईन आणि ही लाईन याचा मला सेंटर काढायचा आहे. भेटला भेटला ना. पण जर हे ट्रॅकिंग रेफरन्स ऑफ आहे, आता भेटतोय का? हे एक्सटेन्शन आहे. ठीक आहे. जसं आता समजा आपल्याला काय करायचंय, भेटतंय का? मग हे जरा तुम्ही ट्रॅकिंग ऑन केलं, कळलं? तर तुम्ही त्याचा इंटरसेक्शन वाला जो पण काय पॉइंट आहे ज्याचा सेंटर आपल्याला माहित नाही तो काढू शकता. टूल्स मध्ये ड्राफ्टिंग सेटिंग मध्ये जाऊ आपण. कळलं? सेम आता कसं आहे, ऑब्जेक्ट स्नॅपिंग पण आहे. 3D मध्ये असेल तर, आता 3D नाही आहे त्यामुळे याचा काही ऑप्शन नाही आहे, पण हवा तर ऑन करून ठेवू शकतात जर कधी 3D मध्ये काम करणार असाल. पुढचा ऑप्शन आहे डायनॅमिक इनपुट. पहिला टाईप दिला त्यांनी अनेबल पॉइंटर इनपुट. सी पॉइंटर इनपुट कशाला म्हणतात? हे दिसतं स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, ब्ल्यू मध्ये व्हॅल्यू दिसते, वापस ग्रे मध्ये सेकंड व्हॅल्यू दिसते. कसं असतं? कर्सर खाली घेऊन गेलो म्हणजे बघा सेकंड व्हॅल्यू जी आहे ना ती वाय आहे आणि फर्स्ट व्हॅल्यू एक्स आहे. कळतंय? वर चाललो तर सेकंडच चेंज होते, पण राईटला गेलो तर पहिली चेंज होते. ओके. मग ड्राफ्टिंग सेटिंग मध्ये गेलात, पॉइंटर इनपुट मी ऑफ करतो. ठीक आहे. काय होणार आहे? लाईन कमांड घेतली, दाखवतो का काय? पण व्हॅल्यू दाखवतोय ना. मग असं का? कारण की आपण काय ऑफ केलं? इनपुट. म्हणजे कमांड लाईन वरती जे काही इनपुट आहे ते इथे बघायचं असेल तर. आता मी याला ऑन करतो. अनेबल डायमेन्शन्स इनपुट व्हेअर पॉसिबल. मी याला ऑफ करतो. आता कर्सर घेतला, सगळं दिसतंय, पण पहिला क्लिक करू, दुसरा क्लिक करायला जाऊ. ठीक आहे. बघ, ऑन जर केलं ना तर दिसणारच नाही बिलकुल. कळतंय? मग हे काय होतंय? सेकंड ऑप्शनला ऑफ केलं त्याच्यामुळे. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही पण ऑन ठेवायचे. मग काय होणार आहे? पहिला क्लिक केला तरी दुसऱ्याला तो दाखवतोय. इव्हन आता पण दाखवेल, आधी दाखवत नव्हता ना. ठीक आहे. टूल्स, ड्राफ्टिंग सेटिंग. पुढे आपण जाऊ क्विक प्रॉपर्टीज. सी शॉर्टकट काय? कंट्रोल शिफ्ट पी. म्हणजे काय होणार आहे? सिलेक्ट करायचं कंट्रोल शिफ्ट आणि पी. ठीक आहे. आता डायरेक्ट येतो वाटे कंट्रोल शिफ्ट पी. येतोय का?